नमस्कार. आज 23 फेब्रुवारी. आजच्या दिवशी भारतात आणि देश विदेशात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. नमस्कार, मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. 23 फेब्रुवारी 1881 रोजी देशभक्त, क्रांतिकारक आणि भगतसिंग यांचे काका सरदार अजित सिंह यांचा जन्म पंजाबमधल्या जालंधर इथल्या खटकन कलान या गावात झाला. ब्रिटिशांना खुलं आव्हान देणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक म्हणजे सरदार अजित सिंह. 1906 मध्ये ते लोकमान्य टिळकांना भेटले आणि टिळकांपासून, त्यांच्या विचारांपासून ते खूप प्रभावित झाले आणि त्यानंतर सरदार अजित सिंह आणि त्यांचे भाऊ किशन सिंह यांनी भारत माता सोसायटीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधात लेखन सुरू केलं. सरदार अजित सिंह यांना पगडी संभाल जट्टा या चळवळीचं जनक मानलं जातं. 1907 मध्ये ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधी 3 कायदे आणले होते आणि त्याच वेळेला या चळवळीची सुरुवात झाली. या कायद्यांबाबत देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मनात नाराजी होती. मात्र सरदार अजित सिंह यांनी या शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्या अनेक सभा घेतल्या. या सभांमध्ये लाला लजपतराय यांनाही बोलवण्यात आलं होतं. हळूहळू या चळवळीला वेग आला आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर ब्रिटिशांना हे 3ही कायदे मागे घ्यावे लागले. त्यावेळी सरदार अजित सिंह यांनी इंग्रजांचं कान टोचणारं रावळपिंडी इथे केलेलं सभेतलं भाषण ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचं मानलं आणि त्यानंतर लाला लजपतराय आणि सरदार अजित सिंह यांना 6 महिने ब्रह्मदेशातल्या मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर भारताच्या फाळणीनं व्यथित झालेल्या सरदार अजित सिंह यांनी जय हिंद अशी घोषणा देत भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी जगाचा निरोप घेतला. आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था म्हणजे ISOची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 रोजी झाली. ISO ही एक गैर सरकारी संस्था आहे ज्याचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड इथं आहे. ज्या गोष्टींना ISO प्रमाणपत्र असेल ते विश्वसनीय मानलं जातं. या प्रमाणपत्रामुळे त्या कंपनीच्या उत्पादनांचा आणि सेवेचा दर्जा चांगला असेल याची हमी मिळते. ISO प्रमाण हे व्यवसायाची विश्वासार्हता वाढवायला आणि त्या व्यवसायाची भरभराट करायला मदत करतं. हे प्रमाणीकरण ऊर्जा व्यवस्थापनापासून सामाजिक जबाबदारींपर्यंत तसंच वैद्यकीय उपकरणांपर्यंत अनेक क्षेत्रांसाठी करता येतं. ISOच्या प्रत्येक प्रमाणपत्रासाठी वेगवेगळी मानकं आहेत आणि त्यानुसार अटी आणि शर्तीही ठरवल्या जातात. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणत प्रसंगी स्वच्छतेची शिकवण देत कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे बाबा. गाडगे महाराज यांची आज जयंती. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव इथं झाला. डेबूजी जिंगराजी जानोरकर असं त्यांचं मूळ नाव. गाडगे बाबा यांना चालतं फिरतं विद्यापीठ असंही म्हटलं गेलं. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटकं गाडगं आणि अंगात चिन्ह्यांपासून तयार केलेला पोशाख अशा वेशात गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई इथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामं केली. आपलं जीवन त्यांनी विरागी आणि धर्मशील वृत्तीनं व्यतीत केलं. संत तुकारामांना गुरु समजणाऱ्या गाडगे बाबांनी खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तनं केली. शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. साक्षरतेचा प्रचार प्रसार केला. हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे मधुबाला. आज तिचा स्मृती दिन आहे. मुमताज बेगम जहा देहलवी हे तिचं मूळ नाव. घरच्या गरीब परिस्थितीमुळे मधुबालाने वयाच्या 9व्या वर्षीच बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तब्बल 71 चित्रपटांमध्ये काम करून तिने कोट्यवधी लोकांच्या मनात घर केलं. सिनेरसिकांनी तिला सौंदर्य सम्राज्ञी, अप्सरा, व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा, द ब्युटी ऑफ ट्रॅजेडी अशी अनेक विशेषणं बहाल केली. वैयक्तिक आयुष्यातल्या दुर्दैवी घटनांमुळे तिला शापित अप्सरा असंही म्हणलं गेलं. मुगले आझम, चलती का नाम गाडी, हावडा ब्रिज यासारख्या अनेक हिट सिनेमांची ती अनाभिषिक्त सम्राज्ञी होती. वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यानंतरही भारतीय रसिकांच्या मनात मोहक सौंदर्याचं दुसरं नाव म्हणून मधुबालाची प्रतिमा अबाधित आहे आणि यापुढेही ती तशीच राहील. तर हा होता आजचा दिनविशेष स्पेशल भाग. असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपलं रुतम मराठीचं YouTube चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.